सर्दी झाल्याने लस्सी पिलो, एवढी लस्सी वाण लागली ना काय सांगायचं का. हाय भावनो, मी आहे पन्याने, स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये. आता इथून पुढे ब्लॉग चालू होणार आहेत कारण आपलं ओजीटी पुन्हा चालू झालंय बघा. आज ओजीटीला चाललेला तो पण अक्षदाने हात केला. दरवेळी हात करत असते मी गडबडीत असल्यामुळे जाते, म्हणलं आता जाऊया. मस्त मी गेलो बघा, तो पण दादाने लस्सी मागवला बघा. मग काय गुलीगत लस्सी पिलो बघा. लस्सी एवढी वाण लागली ना काय सांगायचं काम नाही. तुम्ही पण कधी सांगली कोल्हापूरला गेला का नाही, हलुंडीच्या इथे चंद्रप्रभा म्हणून कपड्याचं दुकान आहे बघा. त्याच्या समोर बरोबर अमृतेश्वर म्हणून कधी चहाचं आणि लस्सीचं दुकान आहे बघा. टॉप क्वालिटी लस्सी आहे, तुम्ही एकदा नक्की प्या. काय तिथनं लस्सी पण पिलो बघा आणि आलो शॉपवर आलो बघा. मस्तपैकी ब्रेझिंग करायला दिलेलं सरांनी, मग काय मस्तपैकी ब्रेझिंग केलं बघा. तिथनं आम्हाला थोडं शॉप साठी खुर्च्या आणायच्या असतात बघा. मग काय गुलीगत गाडी काढते बघा आणि सर आणि मी जाते गांधीनगरला. मस्तपैकी गांधीनगरला जाते, खुर्च्यातून घेते बघा आणि येतोय शॉपवर बघा. शॉपवर येऊन थांबलेला असते तोपर्यंत 2 कॉल येतात बघा. एक असते ते फ्रीज साठी, मग काय फ्रीजच्या इथे जाते बघा. फ्रीज चेक करून त्यांना काय काय प्रॉब्लेम आहे ते सांगतोय. तिथनं जातोय आम्ही सेकंड कॉल साठी वॉशिंग मशीन बघायला. तिथे गेल्या वॉशिंग मशीन चेक करते बघा. कळते की उंदरांना आत वायरा कातरलेल्या असतात. मग काय सगळं बघून वायरिंग ते चेक करत असते बघा. तो पण आतनं उंदीर निघते बघा. उंदीर निघते बघा, त्याला पकडते साईडला ठेवते. त्यानंतर सगळी वायरिंग ते जोडते बघा. वॉशिंग मशीन चालू करते आणि येते घरी. व्हिडिओ आवडल्या लाईक करा, शेअर करा, जाताना इंस्टाला फॉलो करा, युट्यूबला सबस्क्राईब करा. बाकी काय मग सप्लाय विषय.